हसणं होईल सोपं, जीवन होईल खास। पलूस आणि परिसरातील नागरिकांच्या आता दाताच्या उपचारासाठी सांगली, कोल्हापूर, पुणे, मुंबईची धावपळ थांबणार। पलूस शहरातील एकमेव अत्याधुनिक दातांचा दवाखाना, जिथे सिंगल व्हिजिट रूट कॅनल ट्रीटमेंट सह दातांच्या सर्व समस्यावर खात्रीशीर उपचार। डॉक्टर प्रणव सचिन सुतार यांचे स्माइल स्टुडिओ मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक, भोसले प्लाझा, न्यू एसटी स्टँड समोर, पलूस। अपॉइंटमेंटसाठी संपर्क 72 72 82 72 27 आणि 87 93 75। स्वर्गीय पुदाले दादा, स्वर्गीय खाशाबा अण्णा, स्वर्गीय एस.के. काका जयंतीनिमित्त अभिवादन सोहळा। आरोग्य निदान व रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद। स्वर्गीय खाशाबा अण्णा दळवी, स्वर्गीय वसंतराव पुदाले दादा आणि स्वर्गीय एस.के. पाटील काका यांच्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक व सेवाभावी उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं। या उपक्रमांना शहरातील नागरिकांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। जयंतीनिमित्त आयोजित अभिवादन सोहळ्यात तिन्ही दिवंगत मान्यवरांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले। यावेळी शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती। राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सहकार तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून आपल्या भावना व्यक्त करत अभिवादन केलं। याच निमित्ताने स्वर्गीय खाशाबा अण्णा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व भारतीय हॉस्पिटल सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य निदान व रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं। या शिबिरास भारती विद्यापीठ व मेडिकल कॉलेज तसेच MSI ब्लड बँक मिरज यांची मोलाचे सहकार्य लाभलं। शिबिरामध्ये नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली। विविध तज्ज्ञ डॉक्टरांनी नागरिकांची तपासणी करून आवश्यक आरोग्यविषयक मार्गदर्शन केले। रक्तदान शिबिरालाही युवकांसह विविध वयोगटातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत स्वेच्छेने रक्तदान केलं। अनेक रक्तदात्यांनी सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान करून गरजू रुग्णांसाठी मोलाचे योगदान दिले। जयंतीनिमित्त आयोजित अभिवादन सोहळा आणि सेवाभावी उपक्रमांमुळे परिसरात समाजसेवेचा संदेश देणारे वातावरण निर्माण झाले। उपस्थित नागरिकांनी आयोजकांच्या या उपक्रमाचं कौतुक करत अशा समाज उपयोगी उपक्रमांचे सातत्याने आयोजन व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली। संयोजन माजी नगरसेवक विशाल दळवी, माजी नगरसेवक नितीन जाधव, उपनगराध्यक्ष रोहित दळवी, संतोष दळवी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।